थैंक यू जीसस। सनातन परमेश्वर, पराक्रमी यहोवा, प्रभू कोणाला तरी दर्शन दाखवत आहे. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने ना देना. अब दूर नहीं है, यस लॉर्ड, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने ना देना. हालेलुया, 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 हालेलुया. संपूर्ण मंडळी आपले हात वर करतील आणि उंच गर्जना करून हालेलुयाचा गजर करतील. बघा तो तुमच्या खांद्यावरचं ओझं कसं घेऊन जात आहे आणि त्याची प्रशंसा करा. देव इथं या क्षणी आरोग्य सुद्धा देत आहे. आरोग्याचा आत्मा इथे उतरलेला आहे, आरोग्याचा अभिषेक इथे उतरलेला आहे. रिसीव्ह इट इन जीसस नेम. कुळाचे रोग, जडापासून घडलेले रोग आज बरे होत आहे येशूच्या नावामध्ये. बी हील्ड इन द नेम ऑफ जीसस. आरोग्य प्राप्त करा येशूच्या नावात. गुप्त रोग, मायग्रेन, थायरॉइड, ऍसिडिटी, बी हील्ड इन जीसस नेम. डिप्रेशन, एंजाइटी, बी हील्ड इन जीसस नेम. पोटाचे रोग, बी हील्ड इन जीसस नेम. गाठी निघून जा येशूच्या नावामध्ये. शखरबा शांदारबा सिखरबा शांदा रे बनमा शांदे रे 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 खंदररररररबा शांदे रे 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 रे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जन्मापासूनचे रोग, जन्मापासूनचे आजार, तो त्रास, तुमच्यावर केलेला टोना संपत आहे, निघून जात आहे. रिसीव 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 इन जीसस नेम. शखते रे 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 बे शिखेरी अरबा शांदरररररबा शिखेरी अररररबा. जादू टोना खत्म होता है, निघून जाता है. ओ रबा मामा मामा. हालेलुया, हालेलुया, सारे सृष्टि के, सारे सृष्टि के मालिक तुम ही हो. सारे सृष्टि के रक्षक तुम ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारे सृष्टि के, सारे सृष्टि के मालिक तुम ही हो.
सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। Yes Lord, yes Jesus, receive the healing, receive healing। चंगाई को ग्रहण करें। आप चंगे हो चुके हैं, आप आजाद हो चुके हैं। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit. बसा. येशूच्या नावामध्ये ज्या घोषणा तुमच्यावर करण्यात आल्या त्या साक्ष रूपात येत आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. काय तुम्ही वचन ऐकायला तयार आहे? या वर्षाचं शेवटचं संडे आहे का? अजून एक येईल? बर. आमेन. शेजारच्याला म्हणा तुमचं स्वागत आहे, तुमचं स्वागत आहे. हालेलुया. आपण स्वागत कोणाचं करतो? दरवेळेस येताना हे तुमच्या बरोबर, तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती प्रत्येक वेळेस तुमच्या बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही त्याला बोलले तुझं स्वागत आहे, तेव्हा तो हसला का? खुश झाला? हा. म्हणून जेव्हा लोक तुम्हाला म्हणतील की पवित्र आत्मा ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे, स्वागतम पवित्र आत्मा गाणं गाऊ नका, तर त्याला म्हणा मी त्याच्यावर इतकं प्रेम करतो की मी त्याचं असूनही रोज स्वागत करायला तयार आहे. आमेन. हालेलुया. माझी ग्रेस रोज स्कूलला जाते, रोज स्कूलवरून येते, रोज येते, पण जसेही ग्रेस आणि जायन स्कूल मधून येतात ते मला बघता, मी त्यांना बघते आणि आम्ही हसतो आणि मी त्यांना म्हणते वेलकम होम. डेलीच आहे आमचं वेलकम होम. का म्हणतो आम्ही असं? ती तर घरचीच आहे ना, तिचंच घर आहे, रोज आहे आमचं हे. गेली ती किती आता 4 वर्ष झाली स्कूलला जाते. जेव्हा पण ती घरी येते, ती जशी आली ती स्माइल करते, मला शोधते, जशी मी तिला ग्रेस वेलकम होम. तसंच पवित्र आत्म्याचं आपण रोज स्वागत केलं पाहिजे. जरी तो तुमच्यामध्ये आहे, तुमच्या बरोबर सदैव आहे, सर्वव्यापी आहे. आमेन. तर चला आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. स्वागतम पवित्र आत्मा. तो आहे तरी त्याला वेलकम करा. आवाज. येस. स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा, स्वागतम पवित्र आत्मा. हालेलुया.
जोरदार टाळ्या पिता पुत्र पवित्र आत्म्यासाठी. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. जोपर्यंत जुनं जात नाही तोपर्यंत नवीन येत नाही. नवीन 24 आपण 12 महिन्यापूर्वी 2024चं खूप स्वागत केलं, पण आता 2024 जुना झाला. आता 2000 आणि किती जणांना माहिती आहे की जानेवारी महिन्यामध्ये आता वेगवेगळे रूल्स येतील गव्हर्नमेंटकडनं. सिलेंडर एवढा महाग झाला, इकडं ही बंदी लावण्यात आली, इकडं ती बंदी लावण्यात आली, असे रूल बदलण्यात आले, तसे रूल बदलण्यात आले. परत जाऊन KYC करा, परत जाऊन हे करा ते करा. कारण त्यांना पण माहिती आहे, जगाला पण माहिती आहे, जुनं काढल्याशिवाय नवीन अपग्रेड येत नाही. पहिले विंडोज किती होता कम्प्युटरचा? 8, 9, 10. आता किती चालतो? 11. विंडोज 7 वर काम करा ना, नाही होत. 10 वर त्याचं जे काम करण्याचे जो स्पीड किंवा त्या पद्धती आहे त्या सगळ्या बदलल्या आहे. कम्प्युटरला पण ते कळतं. हालेलुया. तर नवीन वर्षात जाण्याआधी चला नवीन बनून जाऊया. आमेन, आमेन. शेजारच्याला म्हणा, नवीन वर्षात जाण्याआधी नवीन बनून जाऊया. कठीण नाहीये म्हणा. शेजारच्याला म्हणा, कठीण नाहीये, पण सगळं तुझ्यावर आहे, माझ्यावर काही नाही. ज्याचं ओझं त्यालाच उचलावं लागतं ना. बापानी द्राक्ष खाल्ले तर मुलाचे दात आंबट होतात का? बापानी द्राक्ष खाल्ले तर मुलाचे दात आंबट होतात का? सगळे नाही बोलले नाही. बापानी जर द्राक्ष खाल्ले तर मुलाचे दात आंबट होता का? जो आपल्या चुका कबूल करत नाही, जो आपल्या चुका नम्रतेने मान्य करत नाही, त्याला क्षमा मिळेल का? नाही. तो अजून त्याच्यात फसत जाईल. ज्याला कधीच वाटत नाही की मी रॉंग आहे, मी चुकलोय, त्याला कधीच तो पुढे जाऊ शकत नाही. जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत वाढ होत नाही प्रियांनो. जोपर्यंत एखादी गोष्ट झिजत नाही, कुजत नाही, तोवर नवीन उत्पन्न होत नाही. नवीन वर्ष आला म्हणजे खरोखर सगळं नवीन होतं का? टेल मी. येस, नो. नाही होत. तुम्ही सगळेजण नवीन वर्षाचं आपण किती दिवसात? 1 हप्त्यात स्वागत करणार आहे. 25. सगळं नवीन होईल का? पण जर आपण स्वतः बदललो तर सगळं नवीन होऊ शकतं. आपण जर स्वतः बदलण्याचा निर्णय घेतला तर सगळं नवीन होऊ शकतं. आमेन, हालेलुया. चला तर मग रोमकरास पत्र 7 अध्याय 18 वचन वाचूया. लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये, याच्यामध्ये, आणि घरी जाऊन वाचा त्याला. मी वाचू? थँक्यू जीसस. 17 पासून वाचते. पण या बाबतीत मी स्वतः असहाय्य आहे, कारण या वाईट गोष्टी करणारा स्वतः मी नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेलं पाप मला या वाईट गोष्टी करायला लावते. माझ्या जुन्या देह स्वभावाचा विचार केला. कोणी करतं का? एक 5 मिनिटं डोळे बंद करा. चला, 5 मिनिटं पण नाही, 1 मिनिटं डोळे बंद करा आणि तुम्ही जुने स्वभाव तुमचे आठवा, जुन्या परिस्थिती पण आठवा. तुम्ही कुठं होते, काय होते, आठवा ते. मी कुठे होतो, मी कुठे होती. जर आज येशू नसता, वचन नसतं, ते मी कुठे असतो? आमेन. काय लिहिलंय वचन 18 मध्ये?
माझ्या जुन्या स्वभावाचा विचार केला तर मी पापाने अगदी पुरेपूर सडलेला. कोण म्हणतंय? पौल, शौल, ज्याचा पौल झाला. ओके, हे मला माहीत आहे. मी कोणत्याही मार्गाकडे वळालो तरी जे योग्य ते मला करता येत नाही. वास्तविक मला ते करायला हवे असते, पण मला ते करता येत नाही. चांगले करावे असे मला वाटते, तेव्हा मी ते करत नाही. अयोग्य करू नये असा माझा प्रयत्न असतो, तेव्हा ते वाईट कसे करून घडून जाते. आता जे मला करायला नको असते तेच मी करतो. हे असं तुमच्या बाबतीत पण आहे का? आहे का? का पौलापेक्षा धार्मिक? चांगले करावे असे मला वाटते, तेव्हा मी ते करत नाही. अयोग्य ते करू नये असा माझा प्रयत्न असतो, तेव्हा वाईट ते कसेही करून घडतेच. आता जे मला करायला नको असते तेच मी करतो. तर खरी अडचण कुठे आहे हे उघड होते. पापाने मला अद्याप आपल्या दुष्ट मुठीत धरून ठेवले आहे. खरी अडचण कुठे आहे सांगा? बोला पटकन, बोला बोला बोला. मुलांना शिव्या द्यायला कोणी बसून शिकवतं? ए बस, आज आपण शिव्या शिकू. पण तरी तुमचे मुलं शिव्या का देता? तुम्ही शिकवता? भांडण करायला तुम्ही शिकवता? उलट बोलायला तुम्ही शिकवता? पिक्चरचे गाणे म्हणायला तुम्ही शिकवता? ते कुठून शिकता? कसं काय जमतं? कसं काय होतं? जे करायला नको ते घडून जातं. जे करायचा मी प्रयत्न करतो ते माझ्याकडनं घडतच नाही. याचाच अर्थ तो पापी स्वभाव अजूनही कार्यरत आहे. ख्रिस्त असूनही. म्हणा, ख्रिस्त असूनही. प्रार्थनेला जात असूनही. कुठंतरी ती मूठ आहे, तो स्वभाव आहे जो मला ते सोडू देत नाहीये. अजूनही काल एक कमेंट मी वाचली, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, हे लोक एवढं येशू येशू करता, आमच्या शेजारीच ख्रिस्ती लोक राहता, रोज त्यांच्या घरातनं शिव्यान भांडण ऐकायला येतात. किती वाईट वाटतं ना? किती वाईट वाटतं? मला तर खूप वाईट वाटलं जेव्हा ती कमेंट मी वाचली. मला सांगा, काय त्या शेजारच्या घराचा उद्धार होईल? तिथं असं लिहिलेलं आहे कमेंट मध्ये, 40 ते 45 हजार लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे गेल्या 3 दिवसात. आणि त्याच्यात असं लिहिलेलं आहे, आमच्या घरच्या शेजारी प्रार्थनेला जाणारे लोक आहेत, पण त्यांच्या घरून रोज संध्याकाळी शिव्या आणि भांडणाचा आवाज येतो. वा 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 वा, काय वास जातोय तुमच्या घरातनं. म्हणून मी म्हणते, शेणाची गाडी आणि पावाची गाडी. काय देताय तुम्ही? म्हणजे चर्चला जाणारा व्यक्ती, प्रार्थनेला जाणारा व्यक्ती आहे, तुम्ही शेजारच्याला मस्त सांगताय ना, घर सजवण्याआधी काय करा, स्वतःला सजवा. साक्ष ऐकली आपण. कोणाला आवडलं बरं अशी कमेंट आली? कोण आहे का इथे ज्याच्यासाठी वा वा, ॲप्रिशिएट? आता त्यांनी बघितलं म्हणून सांगितलं. आता तुम्ही स्वतःला विचारा, असं होतं की नाही होत? होतं की नाही होत? भांडणं का होतात? मुळात वाद का होता? मनुष्याच्या मुखातनं शिव्या कधी येतात? जेव्हा त्याचा स्वभाव बदललेला नसतो. तो धार्मिकतेच्या मागे नाही तर धर्माच्या मागे लागलेला असतो. धार्मिकता आणि धर्म या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. येशूनी धर्म नाही शिकवला, येशूनी धार्मिकता शिकवली. हालेलुया. हाच संदेश आहे. मी शिकवला होता ना, ज्या घरातनं तोच वास जाईल.
हाच संदेशवर अशी कमेंट आली आहे की विश्वास नाही, आमच्या शेजारी प्रार्थनेला जाणारे लोक आहेत पण त्यांच्या घरातनं रोज शिव्या आणि भांडणं ऐकायला येतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं आम्हाला कोणी पाहत नाही, आम्हाला फक्त चर्चला जातानाच लोक बघतात, आम्ही प्रार्थनेला जातो, आम्ही साड्या घालतो, छान इस्त्रीचे कपडे घालतो, आम्हाला बाकी घरात आम्ही काय करतोय कोणी पाहत नाही. पण नाही, सगळेच पाहता. अंधारात उजेड दिसतो ना. येशूचं नावच मुळात उजेड आहे. तुम्ही ते घेऊन मिरवताय पण हृदयातला अंधार लपतो का? सोडा सोडा सोडा, जुने स्वभाव सोडा, ते भांडणं, कटकटी, शिव्या, दातोट खाणं सोडा. उन्नती कशी होईल? कोणीतरी तुम्हाला पाहतंय. देवाचे दूत जसे तुम्हाला पाहतात तसं शैतानाचे दूत पण तुम्हाला पाहत आहे. पुढे वाचू का मी? 20. आता जे करावयास नको असते तेच मी करतो. तर खरी अडचण कुठे आहे? खरी अडचण कुठे आहे? पापाने मला अद्याप आपल्या दुष्ट मुठीत धरून ठेवले आहे. वचन 21. तुमचं ट्रान्सलेशन थोडं वेगळं असू शकतं. योग्य ते करावे असे मला वाटते तेव्हा मी अगदी न चुकता अयोग्य तेच करतो. अगदी न चुकता. हा जणू काही माझ्या जीवनाचा नियमच बनला आहे. वाह, काही लोकांचे नियम आहे. रोज संध्याकाळी भांडायचं, 7 वाजले नियम सुरू. ताट पुढं आलं, जेवण आलं, कटकट सुरू. काय जणू काही आमचा नियमच बनला आहे. पगार झाला, नियम सुरू. काय भांडण. पुढे जायचं. जणू काय हा नियमच बनला आहे असे दिसते. वचन 22. माझ्या नव्या स्वभावाला देवाच्या इच्छेप्रमाणे करणे आवडते. आमेन. माझ्या नव्या स्वभावाला म्हणा. जुना स्वभाव, नवीन स्वभाव. का बरं? ख्रिस्तामध्ये आल्यानंतर, येशूमध्ये आल्यानंतर. बरं, इथं कोण आहे ज्यांना 2 किलो तांदूळ दिले आणि मग तुम्ही चर्चला आले? कोणी आहे का? 2 किलो राईस बोरी आहे का? हा का नाही बोला? 2 किलो तांदूळ, तांदळाची बॅग दिली आणि तुम्ही आले का? तुम्ही तुमच्या जीवनात येशूनी काम केलं, तुम्हाला सत्य समजलं. 2 किलो तांदळाचे आपण भुकेले नव्हतो. ख्रिस्ताचा उद्धार मिळाला, सत्य समजलं, म्हणून आज आपण इथे आहोत. हालेलुया, हालेलुया. पुढे जायचं. माझ्या नव्या स्वभावाला देवाच्या इच्छेप्रमाणे करणे आवडते पण माझ्या दैहिक स्वभावामध्ये दुसरे काहीतरी आढळते. ते माझ्या मनाशी युद्ध करत असते व ते विजयी होते आणि माझ्यामधील पापाचे मला गुलाम करते. जेव्हा तुमच्या स्वभावात सुधारणा नाहीये, तुम्ही गुलाम आहेत. कोणाचे गुलाम आहे? पापाचे. कोणाला इथे गुलाम म्हणून राहायला आवडेल? कोणी आहे जो म्हणतो मी अजूनही गुलाम आहे? येशू काय बोलला? मी तुम्हाला मुक्त करायला आलो आहे. हालेलुया. पाप हे सत्ता तेव्हा चालवतं तुमच्यावर जेव्हा तो तुमच्या जीवनातला राजा असतो. पाप सत्ता कधी चालवतो? जेव्हा तो तुमच्या जीवनातला राजा असतो. आणि तो राजा कधी असतो? जेव्हा तुम्ही स्वभाव बदललेले नसता. हालेलुया. नवीन वर्षाला जायला नवीन स्वभाव आलेच पाहिजे. तसं नवीन वर्ष सुरू होईल का? तोच जुना स्वभाव, तेच पाप, तेच भांडणं, त्याच कटकटी.
तेच तुमचं लोकांबद्दलचं म्हणणं. लोकांच्या म्हणण्यावर जायचं नसतं, पण तरी पण आपलं जीवन मिठासारखं असलं पाहिजे. इतरांच्या जीवनाला ते चव देणारं असलं पाहिजे. पुढे वचन 24-25. आता परिस्थिती कशी आहे ते पहा. माझे नवीन जीवन मला योग्य ते करायला सांगते, परंतु माझा जुना स्वभाव अद्याप माझ्यामध्ये आहे. हा पास्टर दरवेळेस सांगताय बदला, सुधरा, प्रार्थना करा, हे करा, ते करा, ते करा. माझं जे नवीन जीवन आहे, मी जो येशूमध्ये आलेलो आहे, मी जे पाण्याने बप्तिस्मा घेतला आहे. पाण्याने बप्तिस्मा घेणं म्हणजे जात आणि धर्म बदलला नाहीये. तर पाण्याने बप्तिस्मा घेणं म्हणजे जेव्हा तुम्ही पाण्यात पूर्णपणे डुबता, तेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये जुन्या स्वभावाला मेलेले असे होता. आणि जेव्हा तुम्ही पाण्यातनं वर येता, तेव्हा जसं येशू ख्रिस्त मरणातनं जिवंत झाला, तसं तुम्ही जुन्या स्वभावाला मेलेले असे होते. आता तुम्ही नवीन स्वभावाला जिवंत झाले आहात आणि मग तुम्ही पाण्यातनं वर येता. त्याला म्हणता येशू मागे चालणं आणि बप्तिस्मा घेणं. आता किती जणांचा बप्तिस्मा झाला इथे? आणि अजून किती जणांनी आपल्या नातेवाईकांना माफ केलेलं नाही? किती जणांचा बप्तिस्मा झाला इथे, पण अजूनही तुमच्या शिव्या देणं तुम्ही सोडलेलं नाही. जो व्यक्ती शिव्या देतो, ज्या व्यक्तीच्या मुखातनं शिव्या निघतात, त्यांचे मुलं श्रापित असतात. जीवनाचं सत्य आहे. जे लोक शिव्या देतात त्यांचे मुलं श्रापित असतात. मग आता तुम्ही ठरवा शिव्या द्यायच्या का? कटकटी भांडणं पवित्र आत्म्याला कधीच तुमच्या घरात येऊ देत नाही. आता तुम्ही म्हणता पवित्र आत्मा तर माझ्यामध्ये सदैव असतो. ज्याला खाऊ घालशाल तो मोठा होईल, ज्याला नाही खाऊ घालणार तो कमजोर होईल. ज्या स्वभावाला तुम्ही खाऊ घालशाल तो तुमच्यामध्ये राज्य करेल. ज्या स्वभावाला तुम्ही नाही खाऊ घालणार तो काय करेल? कमजोर होईल, मरून जाईल. प्रभू अजून पण माझ्या जीवनामध्ये काम होत नाहीये का? कारण जोवर तू तुटत नाही, तुझी वाढ कशी होईल? स्वभाव स्वभाव स्वभाव. हालेलुया. तर आता परिस्थिती कशी आहे? माझे नवीन जीवन मला योग्य करायला सांगते. आहे ना तुमचं बायबलमध्ये लक्ष? मी कोणालाही उठवल आणि वाचायला लावल. आता परिस्थिती अशी आहे, माझे जीवन मला योग्य ते करायला सांगते, परंतु जो जुना स्वभाव आहे अद्याप माझ्यामध्ये आहे, त्याला पाप करणे फार आवडते. असं लिहिलंय का तुमच्या याच्यात? वाचा, काय लिहिलंय? वाचा. लक्ष नाहीये तुमचं म्हणजे. रोम करा 7:24-25. परिस्थिती कशी आहे हे पहा. नवे जीवन मला योग्य ते करण्यास सांगते. जो जुना स्वभाव अद्याप माझ्यामध्ये आहे, त्याला पाप करणे फार आवडते. रे केवढ्या बिकट परिस्थिती. अरे रे मी अरे रे 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 रे. पौलुस काय म्हणतोय? अरे रे 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 रे. करा शेजाऱ्याला अरे रे 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 रे. केवढ्या बिकट परिस्थितीत मी आहे. का बरं? कारण माझ्यातला येशू मला सुधारायला लावतोय, पण माझ्यातला जुना स्वभाव अजून पण मला पापच करायला लावतोय. अरे रे 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 रे. काय खरं नाही. काही लोक म्हणतात तुम्ही अशी का बरं वागता? काय माहिती. लगेच माझं अरे रे 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 रे. तुम्ही फार बिकट परिस्थितीत आहे. कारण तुम्ही कोणाचे गुलाम आहेत? काय माहितीचे गुलाम आहेत. परत वाचू. तुमच्याकडे जे बायबल आहे त्याच्यामध्ये वाचा. ती मी कष्टी माणूस, मला या अधीन असलेल्या देहापासून कोण सोडवेल?
आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवा परमेश्वराची इच्छा जर झाली आणि तेवढा फंड आपल्या चर्चमध्ये आला तर मी एक प्रिंटिंग मशीन घेईल आणि अख्खं बायबल हे प्रिंट करेल. कारण हे जे आहे ना आमेन, हे सगळ्यांना गेलं पाहिजे. ज्या खिडक्या उघडतं ना इथल्या, किती शोधलं माहितीये. हालेलुया. आता परिस्थिती अशी आहे की पहा, माझे नवीन जीवन मला योग्य ते करायला सांगते, परंतु जुना स्वभाव अद्याप माझ्यामध्ये आहे. त्याला पाप करणे एवढं आवडतं. अरे रे रे रे, केवढा बिकट परिस्थितीत मी आहे. या प्राणघातक देह स्वभावाच्या गुलामीतून मला कोण सोडविल? देवाचा धन्यवाद असो, कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त याने मला मुक्त केले आहे. हालेलुया. चला पुढे जायचं. वचन 8:6 रोम करास पत्र 8 अध्याय 6 वचन वाचते. पवित्र आत्म्याला अनुसरल्याने जीवन व शांती मिळते. आमेन. पण जुन्या पापी स्वभावाला अनुसरणे मरणाकडे नेते. कारण आपला हा जुना स्वभाव देवविरोधी आहे. तुमचा जो जुना स्वभाव आहे तो कोणाचा विरोध करतोय? देवाचा, पवित्र आत्म्याचा, त्याच्या आशीर्वादांचा, त्या अभिषेकाचा, त्या वरदानांचा. कोणाचा विरोध करतोय? तुम्हाला वाटतं माझा स्वभाव आहे, मी पाहून घेईल. नाही. तू कोणाचा विरोध करतोय? तू मंडळीत येतोय, हात वर करून स्तुती आराधना करतोय, पण अद्याप तुझा जुना स्वभाव खरं तर देवाचा विरोध करतोय. भक्तीचं बाह्य रूप दाखवून सत्याला नाकारणारी पिढी आत्ताची आहे. भक्तीचं बाह्य रूप म्हणजे काय? येशू माझा तारणारा, येशू माझा प्रेमळ बापा. मी खूप काही केलं असतं, पण जाऊ द्या. हे काय? मन कुठे? मी कुठे जाऊ तिच्या बरोबर फिरायला, इथून गेल्यावर त्याची वाट मी लावणार. हे काय? कालचा व्हिडिओ अर्धाच राहिला, पुष्पा 2 बघायला जायचं. हे काय? भक्तीचं बाह्य रूप दाखवून सत्याला नाकारणं. असं आहे बर का. बाई आली प्रार्थनेला, साडी बिडी घालून छान तयारी करून, डोक्यात काय? आज संध्याकाळी यांना सोडणारच नाही मी, येऊ द्या यांना घरी. चर्चला सोडलं नाही मला, घरी बसले. काय उपयोग तुझा बाई येऊन? शब्द येशू माझा तारणारा, हृदय दुसरीकडं. अजून एक बोलू का? कधी चर्च सुटेल, आज 2 तास वर्शिप झाली, अजून वचन बाकी आहे. हे काय? मन एकीकडं, धड एकीकडं. ह्यानी काय साध्य होणार आहे?
यानी देव खुश होईल का? नाही. परमेश्वर तुमचं बाह्य रूप पाहत नाही पहिलं शमूएल, तर तो काय पाहतो? का बरं असते बेटा? परमेश्वर काय पाहतो? अंतःकरण. हालेलुया. प्रेमच आहे जे मंडळीला उभारू शकतं, आणि प्रेमच आहे जे तुमचं देवाचं नातं सुधरवतं. आता आपण गाणं गायला, दिल के धडकन में तू है. आता इथं दुसरीकडे ज्याची धडकन असेल त्याला वेगळंच वाटत असेल, पण ज्याचं खरं देवावर प्रेम आहे तो गाताना खूप उत्साही असेल. आमेन. हालेलुया. जुन्या आणि पापी स्वभावाला अनुसरणे मरणाकडे नेते, कारण आपला हा जुना आणि पापी स्वभाव देवविरोधी आहे. त्याने कधीही देवाचे नियम पाळले नाही आणि तो ते कधीही पाळणार नाही. जर आजही तुमच्यामध्ये जुना स्वभाव आहे तर त्याने कधी देवाचे नियम पाळणार नाही आणि भविष्यातही कधी पाळणार नाही. तुम्ही लोक म्हणता ना, आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, थोडं टाइम द्या, वेळ द्या. गेल्या 10 वर्ष झाला भावा, तू सुधारतोच आहे. 10 वर्ष निघून गेले. किती वर्ष जगणार आहे तू असा? आज आत्ता जे आहे ते सोडा आणि नवीन गोष्टींना फॉलो करा. आमेन. आमेन. जेव्हा तुमच्या घरी जेवण बनतं, तुम्ही म्हणता का मी याला पुढच्या हप्त्यात खाईल? तुम्ही लगेच गरम गरम खायची इच्छा बाळगता. तसंच जेव्हा देव तुमच्याशी जिथल्या तिथं बोलतोय तिथंच ठरवा. म्हणू नका शेजारच्याला मी हे करल, पण मी याच्यावर विचार करल, घरी जाईल, मग देव माझ्याशी बोलल. देव तुझ्याशी बोलतोय तेच जर तू ऐकू शकत नाही कोणाच्या थ्रू, कोणाच्या द्वारे, तर तुमच्याशी पर्सनल तो कधी बोलायला येईल? हालेलुया. आता जर इस्रायली लोक म्हटले असते, हा कोणता बोबडा मोशेस आम्हाला सांगायला आला, आमच्याशी देव बोलू द्या मग आम्ही जाऊ समुद्र पार करून, कधीच पार करू शकले नसते. करू शकले असते का? कधीच नाही. म्हणून जुन्या स्वभावाचा एक ठामपणे असा निर्णय असतो की मी देवाचं कधीच ऐकणार नाही. हालेलुया. म्हणूनच अजूनही जे आपल्या जुन्या पापी देह स्वभावाच्या सत्तेखाली आहेत व जुन्या दुष्ट वासनांच्या मागे लागले आहेत, ते देवाला कधीच संतुष्ट करू शकत नाही. ते वचन ऐकतात, खुश होता, आनंदी होता. ज्या दिवशी तेल अभिषेकाची प्रार्थना आहे, खूप खुश होता, आनंदी होता, आत्म्याने भरून जाता. पण जसंही तुम्ही तुमच्या व्यवहारात लागता, जसंही तुम्ही तुमच्या घरी जाता, आत्म्यात पेरलेलं बी उन्हाच्या प्रकाशाने सुकून जातं. कारण तुमचे मुळं, तुमच्या ज्या आध्यात्मिक काम करण्याच्या पद्धती त्या खोलवर नसता, वरच्यावर असता. हालेलुया. आणि काय होतं? थोडासा प्रॉब्लेम आला, तुम्ही सुकून जाता. बी तो पेरलं गेलंय, पण भूमी कशी आहे ती खूप महत्वाची आहे. काही लोकांना किती सांगा समजत का? कारण तुम्ही ऐकताय, पण कोणत्या स्वभावाने? देह स्वभावाने. आणि देहाच्या स्वभावाने देवाला कधीच संतुष्ट केलं नाही. आमेन. आपला जुना स्वभाव देवाला कधीच संतुष्ट करू शकत नाही. वचन 9, पण तुम्ही तसे नाही. देवामध्ये देवाचा आत्मा वास करीत, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करीत असेल तर तुम्ही नवीन स्वभावाच्या अधीन आहात. देवाचा आत्मा वास करत असेल तर तुम्ही कोणाच्या अधीन आहात? स्वभाव. कोणता स्वभाव? नवीन स्वभाव. येशूने नेहमी काय केलं? हे पिता, तुझी इच्छा पूर्ण हो की नाही? पण देह स्वभाव काय करतो? स्वतःची इच्छा पूर्ण करतो. स्वतःचं म्हणणं त्याला पूर्ण करायचं असतं. काही घरांमध्ये वाद होतात. एक देह स्वभाव एक आत्मिक स्वभावाशी लढत असतो. हालेलुया. एक म्हणतो देवाची अशी इच्छा आहे आणि दुसरा म्हणतो मी अद्याप तयार नाही. कोण तयार नाही?
ज्याच्यावर पापाची सत्ता आहे. होऊ शकतं तुम्ही ख्रिस्तामध्ये येऊन तुम्हाला 20 वर्ष झाले असतील, पण अद्यापही पापी स्वभावाच्या मुठीत तुम्ही असाल आणि तुम्हाला माहिती नाही. समजतंय तुम्हाला? 10 वर्ष झाले असतील किंवा 50 वर्ष झाले असतील, पण अजूनही स्वभाव तोच आहे. तुमचातला जुना काय स्वभाव आहे तो मला माहिती नाहीये, पण तो देवाला माहिती आहे. हो की नाही? कोणत्या गोष्टीमुळे तुमचं जीवन अडथळलंय ते मला नाही माहिती, पण तुम्हाला माहिती आहे आणि देवाला माहिती आहे की अजून माझ्यात हे गुप्त पाप आहे जे मी करत आहे आणि त्यामुळे माझ्या घरात प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे अजूनही माझं जीवन अजूनही सुरळीत झालेलं नाहीये. कळतंय तुम्हाला? जुना स्वभाव देवाला संतुष्ट करू शकत नाही. एखादा व्यक्ती जेव्हा संतुष्ट किंवा प्रसन्न असतो तो नेहमी देण्याचं काम करतो. तर मी खुश आहे, मी काय करेल? मी देण्याचं काम करेल. कसं देण्याचं काम करेल? बसा ना, जेवा. माझी ऐपत असेल तर मी त्यांना कपडे घेईल, खुश गिफ्ट देईल, खुश. काय झालंय? तुम्ही प्रसन्न केलंय मला. मग आता देवाची ऐपत तुम्हाला माहिती आहे का? स्वर्ग त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचे पादस्थान. चंद्र तारे किती पण मोठा करोडपती जगाचा असू द्या, अरबोपती खरबोपती, किती पण मोठा, एक तारा तो विकत घेऊ शकत नाही. कुठे चालले? बाहेर जायचं नाही, घरून करून यायचं सगळं काय. अजिबात वचन सांगताना फोनवर जायचं नाही, बाहेर जायचं नाही. आता जाऊन ये बाळा, एका वेळेस एकच जण. इथून पुढे रूल करा, जो बाहेर जाईल गेल्यानंतर मध्ये येताना वर्शिप मध्ये वचनामध्ये जो पण बाहेर जाईल येताना त्याच्याकडनं 50 रुपये घ्यायचे. काय? दरवाजा उघडण्याचा फाईन. तुम्ही चालत्या सर्व्हिस मध्ये परमेश्वराच्या उपस्थितीला सोडून गेले. कुठं होते मी? जेव्हा आपण प्रसन्न होतो तेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी देतो. जर आपण देवाला प्रसन्न केलं तर देव पण आपल्याला देतो. तुमचा स्वभाव कोणाला संतुष्ट करते? देवाला. आणि जर तो जुना असेल तर कोण संतुष्ट होतंय? पाप. मग पाप पण त्याचं द्यायचं काम करतं ना. आज एक शिवी दिली, पाप संतुष्ट हो गया. मग तो काय करेल? उद्या दुसरं वर्जन तुम्हाला शिकवल. मग ते तुम्ही शिकले. मग चौथं, शिवी देणं. का? मला माहिती नाही मी शिवी का बरं करते. मे बी असतील तुमच्यामध्ये देणारे. मला हा पुलपीटवर शब्द नाही वापरले पाहिजे, पण मग आपल्या मुलांना माकड्या, कुत्र्या, घोड्या, म्हशा, असं पण बोलू नका. बैऱ्या, मुक्या, भिकाऱ्या. मी आधी आणि आशिषला झाऱ्याने मारलं होतं. 5 वर्ष झाले, 6-7 वर्ष झाले त्या गोष्टीला.
खेळता खेळता मुलं काय बोलताय लक्ष द्या. माझ्याकडे एक कंप्लेंट आली 2-3 दिवसापूर्वी. पास्टर, म्हटलं काय रे बाबा, यांनी मला शिवी दिली. म्हटलं काय शिवी दिली? मी लिहून ठेवली. म्हटलं काय दिली? नाही मी लिहून ठेवली आहे. म्हटलं आण इकडे दे. ज्याने दिली होती तो म्हणतो, मॅडम मी त्यांना सॉरी बोललो. मुलं चुकतात का? चुकतात कारण मोठे चुकतात. मोठ्यांना असं वाटतं मी फोनवर बोलतोय, कोणी मला ऐकत नाहीये. ऐकतंय. जुना स्वभाव, शिव्या देणं, भांडणं करणं हे नवीन वर्षात बदला. दारू पिणं, गुटखे खाणं, तंबाखू खाणं बदला. घाणेरडे व्हिडिओज बघणं बदला. स्वतःला जरा नवीन गोष्टीकडे न्या, म्हणजे नवीन आशीर्वाद येतील. नवीन वर्ष म्हणजे काय नवीन सगळं सुरू नाही होत. नवीन व्यक्ती बनून नवीन वर्षात जा. म्हणून आम्ही नवीन व्यक्ती बनून नवीन वर्षात जाऊ इच्छितो. देवाचं वचन आहे, मला जर पापी स्वभाव, पौलस इथे म्हणतोय 7व्या वचनामध्ये, 7व्या अध्यायामध्ये शेवटच्या वचनात, ख्रिस्त आहे मला सहाय्य करायला. हालेलुया. मी जेव्हा आता खाली वर्शिपला येत होते, मी प्रेयरमध्ये होते आणि मी म्हटलं, प्रभू माझ्या सर्व अपराधांची मला क्षमा कर. आणि लोक म्हणतात मी माझा पापी स्वभाव जायला मला देवाची गरज पडत नाही, ते आपल्यावर असतं. नसतं. तुम्ही किती मोठा फॉर्म भरला, पण अधिकाराचा सही शिक्का असल्याशिवाय त्या फॉर्मला व्हॅल्यू नसते. असते का? तुम्ही बँकेत जा, बँकेतला ATMचा फॉर्म भरा साधा, आणि फॉर्म भरून देऊन टाका. ते काय म्हणतील, पहिल्या नंबरच्या मॅडमची सही घेऊन या, दुसऱ्या नंबरच्या मॅडमची सही घेऊन या. का बरं? कारण ते अथॉरिटीवर बसले आणि माझ्या येशूकडे पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे. हालेलुया. तुमचं तुम्हीच पाप क्षमा करू शकत नाही. जरी रोज रात्री तुमच्या डोक्यामध्ये चुकीचे विचार येतात, म्हणा हे प्रभू माझी मदत कर, या विचारापासून मला सोडव. देव दयाळू, कणवाळू, कृपाळू आणि तुम्हाला समजून घेणारा परमेश्वर आहे. आमेन. म्हणून जेव्हा मी कबूल करते, हे पिता मला माझ्या सर्व चुकांची क्षमा कर, मी विश्वास करते, मी ग्रहण करते की तू मला क्षमा केली. हे शब्दाचं कॉन्फिडन्स माझ्यामध्ये कसं येतं? कारण मी विश्वास करते की क्रुसावर मेलेला तो येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला, माझ्या पापासाठी मेला. विश्वास नाही करणाऱ्यांसाठी क्रुसाची कथा मूर्खता आहे, पण विश्वास करणाऱ्यांसाठी ते तारण आहे. आमेन. म्हणून तर बायबल सांगतो, विश्वास आहे का? कबूल करतो का? पवित्र शास्त्रात लिहिले, जे विश्वास करत नाही त्यांच्यासाठी क्रूस की कथा मूर्खता की कथा आहे, पण जे विश्वास करतात त्यांच्यासाठी ते तारण आहे. म्हणून जेव्हा मी प्रार्थना करते तेव्हा मी ग्रहण करते त्याच्या क्षमेला. हालेलुया. मी ग्रहण करते त्या आशीर्वादाला. होय प्रभू, मी जर खाली चालले, मी विश्वास करते तुझा आत्मा माझ्या बरोबर आहे आणि आज तू तुझ्या लोकांशी बोलत आहे. मी विश्वास करते प्रभू, या स्तुतीच्या सिंहासनावर तू विराजमान आहे. हे शब्द कुठून अधिकार प्राप्त करून येतात? वचनाद्वारे स्वर्गातून अधिकार प्राप्त करून येतात. कारण प्रभू बोललाय, मी स्तुतीच्या सिंहासनावर विराजमान असा परमेश्वर आहे. मी तुमच्यातून चालीन आणि फिरेन. तुम्ही फॉर्म भरता, शिक्का स्वर्गातनं येतो. आत्मिक गोष्टी दिसत नाही पण त्या कार्य करतात. कुछ भी ना दिखे पर कर रहा, मैं ना समझू पर कार्य तू कर रहा. तू कभी ना रुकता, तू कभी ना रुकता. पहिलं, जुने स्वभाव स्वतःमध्ये बघा. हालेलुया. बदला त्याला. ज्या 24 मध्ये गोष्टी घडून गेल्या, ज्या चुकीच्या झाल्या, परत त्याच्यात पडायचं नाही. उंदीर आहे का तुम्ही? उंदीर
उंदीर आहे का इथं कोणी? जो चाकामध्ये गोल गोल फिरतो त्याला वाटतं मी गेलं 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं मी लय मोठा पट्टा गाठलाय बाबा. नाही, तुम्ही उंदरासारखे तिथं गोल गोल फिरता जेव्हा तुम्ही जुन्या स्वभावात ख्रिस्तामध्ये असता. कळतंय? हा, पहिलं म्हणजे स्वभाव. काय अवघड नाही, तुमचं तुम्हाला जमतं. म्हशीला म्हशीची शिंग जड होत नाही. जा घरी बघा, माझ्या 24 मध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिने मला शेण खायला लावलं. 24 मध्ये असं काय घडलं की माझ्या आत्म्यात दुरावा पैदा झाला. मी अशा कोणत्या गोष्टी केल्या ज्याच्यात मी स्वतःच माझ्या स्वतःला दोषी ठरवत आहे. आणि त्याच्यातनं बाहेर पडा आणि काय करा, नवीन स्वभावाला घेऊन पुढे जा. आमेन. म्हणून 31 ला जे 9 ते 12 वाजेपर्यंत जी वर्शिप होणार आहे, त्या वर्शिपमध्ये कोणतंही वचन नाही, काय नाही, फक्त स्तुती आणि आराधना करत करत 12 नवीन वर्षाला जसंही आपण प्रवेश करणार आहे. मी तुम्हाला पॉटलकच्या दिवशी सांगितलं, तुम्हाला लिहून आणायचं सगळं आणि आपण ते काय करणार आहोत, जाणार आहोत. मग कागद जाळून फायदा नाही. जुना स्वभाव पण जे ठरवलंय ते तुम्हाला जमलं पाहिजे. जे ठरवताय त्याच्यावर तुम्ही स्वतः उभे राहिले पाहिजे. मी काय नाही केलेलं, मी काय करतोय, येणाऱ्या दिवसात हे खूप मॅटर करणार आहे. चुका घडल्या, एक घडली म्हणून दुसरी करत बसू नका, तिसरी पण करू नका, रगेल बनू नका, धिटाईने पाप करणारे होऊ नका. तर काय करा, सोडा, पुढे चला, ग्रहण करा ती क्षमा, तुमची व्हॅल्यू ओळखा. का प्रभूने तुम्हाला निवडलं, का बोलवलंय, तुमची किंमत ओळखा आणि चला. घोडा कधीच मातीत लोळत नाही, चिखलात लोळत नाही, त्याचा तो स्वभाव नाही. पण डुक्करचा स्वभाव काय आहे, त्याला किती आंघोळ घातली तरी ती चिखलातच जाते. हे काय दर्शवतंय, स्वभावाला. आमेन. आपण ख्रिस्ताने निवडलेले, बोलवलेले, पाचारण पावलेले, रक्ताने धुतलेले, तारण पावलेले असे लोक आहोत. मग जर अजूनही जुना स्वभाव आपल्यात काम करत आहे तर त्याला आजच थांबवा आणि पुढे चला. कारण सांगते मी, जुना स्वभाव देवाच्या उपस्थितीत बसत नाही. जुन्या स्वभावाला जागतिक उपस्थिती आवडते. मित्र, अजून टवाळकी, घरी आले नाही की तुमचे फोन सुरू आहे, फोनावर फोन सुरू आहे, फोनावर फोन सुरू आहे, हिचं अमुक, तिचं तमुक, याचं तमुक, याचं ढमुक, बस तेवढंच करत बसा. पवित्र आत्मा आला, प्रार्थनेचा वेळ झाला, हा थांब, मैत्रीने कढी बनवली, पवित्र आत्मा प्रार्थनेची वेळ झाली आहे, तू गेले 1 हप्ता झाला बायबल नाही वाचलं, हा का आले, हा 2 मिनिट. हे काय करतंय, हे देह स्वभाव आहे जे देहाला संतुष्ट करतायत. टीव्ही देह स्वभाव आहे, देवाला संतुष्ट करताय. या गोष्टी खरोखर आपल्या जीवनावर खूप कार्य करतात. खूप नातेवाईकांशी बोलणं. मावशीला किती बहिणी, 4 बहिणी समजा, 1 बहिणीचा फोन झाला, काय ग काय करते, काय नाही, तू तिच्याशी बोलली का, नाही करते थोड्या वेळाने. तू काय करते का, काही नाही, तू तिच्याशी, हा करते थोड्या वेळाने. अशा 4 बहिणींच्या झाल्यानंतर, हे तू मम्मीला कॉलच नाही केला,
मग करते मी मावशीला कॉल, थांब थोड्या वेळाने. हे काय, तुम्ही बघा तुम्ही कुठं तुमचा वेळ घालवताय. हा मित्र, तो मित्र, तो मित्र, हा मित्र, हा स्वभाव, तो स्वभाव, ह्या गोष्टी तुम्हाला काय करतील, देवाच्या आत्म्यापासून दूर ठेवतील. मी का बरं हे असे छोटे छोटे आणि रोजच्या जीवनाचे उदाहरण घेतेय? बायांमध्ये या सवयी आहेत. जुने स्वभाव देवाला संतुष्ट करत नाही. नवीन स्वभाव, मी काय म्हटलं, तुमची किंमत ओळखा, व्हॅल्युएबल बना, अवेलेबल बनू नका. किंमत ओळखा, मी ख्रिस्ताची आहे, मी जेव्हा बोलते तेव्हा माझ्यातनं काय निघतंय. आमेन. प्रेज गॉड. स्वभाव बदला. आत्मिक स्वभाव देवाला खुश करेल, देवाच्या सानिध्यात बसेल, परमेश्वराला काय आवडतं त्याचा विचार करेल. शारीरिक स्वभाव काय करेल, शरीराला काय आवडतंय, आज काय खायचं, आज कुठं जायचं, कोणाशी बोलायचं, आज कुठं पार्टी, आज कोणता पिक्चर, आज कोणती सिरियल, आज कोणती दारू, आज कोणता मित्र. हे कोणते स्वभाव? जुने स्वभाव. हे देवाला खुश करतील का नवीन वर्षात? नाही. हॅपी न्यू इयर म्हणून हॅपी न्यू इयर होत नाही. हॅपी न्यू यू करा. नवीन बनून नवीन वर्षात जा, सगळं व्यवस्थित होईल. लिहिलं ना, जगाला चादर घालण्यापेक्षा स्वतःला चप्पल घाल, सगळं व्यवस्थित होईल. आमेन. पहिलं स्वभाव बदला. दुसरं, देवाच्या सानिध्यात जा. चला वाचूया आणि संपवूया. दुसरं पत्रस 3. जेव्हा असं बोललं जातं संपवूया, तेव्हा समजायचं आता सुरू झालंय. दुसरं पत्रस. बघा काय होईल जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसाल. पहिला अध्याय 3 वचन. थांबा मी वाचते. जसजसे तुम्ही त्याला अधिक अधिक चांगले ओळखाल, तसे तसे तो आपल्या महान सामर्थ्यातून खरेखुरे चांगले जीवन तुम्हाला जगता यावे म्हणून अवश्य ते सर्व काही देईल. तो स्वतःच्या गौरवात आणि चांगुलपणात आपला वाटेकरी देखील करील आणि त्याच्या महान सामर्थ्याने अभिवचन दिल्याप्रमाणे इतर सर्व बहुमूल्य आणि अद्भुत आशीर्वाद त्याने आपल्याला दिले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या भोवती असलेल्या दैहिक वासना, घाण याच्यापासून वाचवून त्याचा स्वभाव त्याने आपल्याला देण्याचे अभिवचन दिले आहे. आता तुम्ही तुमच्या याच्यात वाचा. मला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुबकतेस आवश्यक असलेल्या सर्व ती आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. बस थांबा, मी करते क्लिअर. जसे जसे तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखता. कोणाला? एक सॉन्ग आहे ना, ते घे. जितना मैं तुझको जानू, जितना करीब आऊं उतना मैं तुझको जानू, जितना मैं तुझको जानू उतनी ही आशीष पाऊं. हे ते वचन आहे. हालेलुया. जसे जसे तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखाल, जसे जसे तुम्ही येशूला अधिक चांगलं ओळखाल, तसे तसे तुम्ही त्याच्या महान सामर्थ्य आणि खरेखुरं चांगलं जीवन जगायला सुरुवात करता. आणि तुम्ही त्याच्या चांगुलपणाच्या वाटेकरी होता, त्याच्या आशीर्वादाचे वाटेकरी होता. आणि जसं जसं तुम्ही देवाला ओळखता, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. जसं जसं तुम्ही परमेश्वराला ओळखता, जसं जसं तुम्ही त्याच्या सानिध्यात बसता,
हळूहळू तुमचा स्वभाव निघून जातो आणि देवाचा स्वभाव तुमच्यात येतो. किती सिंपल आहे. माझा दैहिक स्वभाव मारायला मला परमेश्वराच्या सानिध्यात बसणं गरजेचं आहे. मिळालं उत्तर? मी प्रार्थना करत नाहीये तर माझ्यात दैवी स्वभाव कसा येईल? घेते सॉन्ग. जितना मैं तुझको जानूं उतना करीब आऊं, जितना मैं तुझको चाहूं उतना ही आशीष पाऊं, जितना मैं तुझको जानूं. जेवढं जेवढं देवा मी तुझ्या सानिध्यात बसल, मी तुझ्या जवळ जवळ यायला लागल. जितना मैं तुझको पाऊं उतना ही आशीष पाऊं. काय लिहिलंय? जसं जसं तुम्ही त्याला अधिक चांगले ओळखता तसं तसं तो आपल्या महान सामर्थ्यातून खरखुर चांगलं जीवन तुम्हाला जगता यावं म्हणून आवश्यक ते सगळं तुम्हाला देतो. म्हणा, खरखुर चांगलं जीवन. खूप फरक आहे. जर बायबल मध्ये खरखुर चांगलं जीवन लिहिलंय म्हणजे खोटं खोटं चांगलं जीवन आहे जे डोळ्याला दिसतंय. जेवढं तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात बसता, तुम्ही तुमच्या स्वभावाला मरता, देवाच्या स्वभावाला जागे होता. देवाचा स्वभाव तुमच्यात येतो. जसं जसं देव तुमच्या जवळ येतो, देवाला लागलेले सगळे आशीर्वाद तुमच्या जवळ येतात. असा सुगंध आहे देवाच्या उपस्थितीत की या जगातला महागातल्या महाग परफ्यूम मध्ये नाहीये. हालेलुया. महान सामर्थ्य, त्याच्यातून तो तुम्हाला आवश्यक ते तुम्हाला खरखुर चांगलं जीवन देतो. काय क्रिया आहे? त्याच्या जवळ बसा. जवळ बसणं म्हणजे काय? त्याच्या उपस्थितीत बसणं. आज मी सकाळी उठले आणि मी प्रेयरला गेले. एवढे डोळे दुखत होते माझे, मला बसवत नव्हतं. पण मी 1.5 तास टंग्स मध्ये प्रेयर केली. मला माहिती, मी जेवढं तुला ओळखल देवा तेवढी मी निखरल. हालेलुया. मी जेवढं तुला ओळखल प्रभू मी तेवढी निखरल. मी एक अनुभव घेतला. मी माझ्या प्रेयर रूम मध्ये लिहून ठेवलंय. 2024 ची सगळ्यात बिगेस्ट मिस्टेक, कमी प्रार्थना. काय करतो कमी प्रार्थना? काय करल? कोणाला उत्पन्न करल? देह स्वभावाला. देह स्वभाव चांगला आहे का? देह स्वभाव वासनेने भरलेला आणि घाण आहे असं इथं लिहिलेलं आहे. वासना कशाची पण? दारू प्यायची वासना, तंबाखू खायची वासना, सिगरेट प्यायची वासना. अचानक पिक्चरचे गाणे एवढे आवडायला लागतात. वासना. वासना जास्त फोनवर बोलण्याची. आणि ह्या परमेश्वराच्या उपस्थितीपासून आपल्याला दूर ठेवतात. एका खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात आशीर्वाद तेव्हा सुरू होतात जेव्हा तो परमेश्वराच्या उपस्थितीत बसायला सुरुवात करतो. आणि जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत नाही, तुम्ही बायबल वाचत नाही, तुम्ही एक हप्ता बायबल वाचत नाही, तुम्ही जास्त प्रार्थना करत नाही, तुम्ही उपवास करत नाही, आणि तरी पण तुम्ही आशीर्वादित होताय, म्हणजे खरखुरं आशीर्वाद अजून बघितलेले नाही. जो व्यक्ती ठामपणे सांगू शकतो माझी लायकी नसताना मी आशीर्वादित झालोय कारण मी देवाच्या सानिध्यात बसलो, तो आहे महान सामर्थ्यातला खराखुरा आशीर्वाद. हालेलुया. तुम्हाला इथं कळतं कुठून आलंय आणि कसं आलंय.
कळतं ना? पुढे जायचं. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीत बसतात, आपण वाचूया वचन 4, आणि त्याच्या महान सामर्थ्याने अभिवचन दिल्याप्रमाणे इतर सर्व बहुमोल आणि अद्भुत आशीर्वाद त्याने आपल्याला दिले. उदाहरणार्थ आपल्या भोवती असलेला दैहिक वासना, घाण याच्यापासून वाचून त्याने स्वतःचा स्वभाव आपल्याला देण्याचे अभिवचन दिले. मी पुढचं वाचते, माझ्याकडे नीट लक्ष देऊन, काय कुठं बघू नका, तुमच्या बायबलकडे बघू नका, फक्त कान देऊन ऐका इकडं. परंतु ही कृपादाने मिळण्यासाठी तुम्हाला विश्वासापेक्षा अधिक काहीतरी हवे आहे. ही कृपादाने मिळण्यासाठी विश्वासापेक्षा अधिक काहीतरी हवं आहे. चांगलं होण्यासाठी तुम्ही परिश्रम देखील खूप घेतले पाहिजेत. आणि ते देखील पुरेसे नाही, कारण मग देवाला अधिक अधिक चांगलं ओळखण्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे. आणि तुम्ही काय करावे अशी त्याची इच्छा आहे हे जाणून घेतलं पाहिजे. नंतर आपल्या स्वतःच्या इच्छा बाजूला सारण्याचे पण शिकलं पाहिजे. म्हणजे सहनशील व देवभीरू व्हाल. त्याच विषयी सर्व बाबतीत तुम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही आनंदाने करू द्याल. हे केल्याने पुढील पायरी शक्य होईल. परत वाचते. हे सर्व कृपादाने, चांगुलपणा, सामर्थ्य, आशीर्वाद, दैवी स्वभाव, हे सगळे कृपादाने मिळवण्यासाठी विश्वासापेक्षा अधिक काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे. मी येशूवर विश्वास करतो, मी येशूवर विश्वास करते, मी येशूवर विश्वास करतो, मी तारण पावलेला आहे, मी बपतिस्मा घेतलेला आहे. याच्यापेक्षा अजून तू काय करतो भावा? संपूर्णपणे देवावर टाकू नका. काय लिहिलंय? विश्वासापेक्षा अधिक काही हवे आहे. चांगले होण्यासाठी तुम्ही पण परिश्रम घेतले पाहिजे. आणि एक शब्द दिलाय, खूप 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 परिश्रम. चांगलं वागण्यासाठी स्वतःला मरावं लागतं, आणि मरताना स्वतःला कळतंय तुम्ही कुठं मरताय. हालेलुया. तसं करत असताना तू हे जाणून घेतलं पाहिजे, पवित्र शास्त्र सांगते की देवाची इच्छा काय आहे. देवाची इच्छा जर तू पूर्ण करशील तर तू आनंदी राहशील. आनंदी राहिला म्हणजे पुढची पायरी तयार होईल. प्रभू, आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला अधिक वाढायचंय, आमची उन्नती झाली पाहिजे. प्रभू, कसं होईल प्रियांनो? पहिले आहे पापी स्वभावाला मरा. दुसरं आहे त्याच्या सानिध्यामध्ये बसा. सानिध्यात बसत असताना मेहनत पण घ्या, परिश्रम करा. बिना परिश्रम कोणी कुठं जाऊ शकत नाही. म्हणून ह्याच पवित्र शास्त्रात लिहिलंय, प्रभूमध्ये केली गेलेली मेहनत. आमेन. जो मेहनत करतो, मेहनत कोण करत नाही माहितीये? जो हप्ताभर आपल्या जीवनाकडे लक्षच देत नाही. माझं वागणं कसं आहे, माझं उठणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे. आज चर्चमध्ये मला चांगलं आठवतं की काही घरं असे असतात ख्रिस्तामध्ये, इतके भयाने वागतात. हे चर्चमध्ये काय शिकवलं, तू काय करतोय, आणि ते धडाधड स्वतःला सुधरवतं. असं नाही वागायचं. जे असे करत आहे, मेहनत घेत आहे, ते पुढची पायरीच तयार करत आहे. आमेन. आज आम्ही हे शिकलो आणि आम्ही ते करणं सोडून दिलं. तुम्ही काय करताय? नंतर आपल्या स्वतःच्या इच्छेला बाजू सारण्याची शिका. स्वतःची इच्छा पूर्ण करायला तुम्ही स्वतः जिम्मेदार आहेत. स्वतःची इच्छा पूर्ण न करू द्यायला तुम्ही स्वतः जिम्मेदार आहे. पण बायबल असं सांगतं, स्वतःची इच्छा पूर्ण करणारा नाही तर त्याला बाजूला ठेवणारा शिक. हालेलुया. काय शिक म्हणतोय? शिक. स्वतःला काय वाटतं ते बाजूला ठेवायला, स्वतःची म्हणणे बाजूला ठेवा. आमेन. म्हणजे तुम्ही सहनशील. जेव्हा तुम्ही स्वतःची इच्छा पूर्ण करत नाही, पहिला स्वभाव कोणता येतो? सहनशीलता. दुसरं,
देवभीरू म्हणजे काय सांगा बरं. पुढे, तुमच्याविषयी सर्व बाबतीत देवाला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही आनंदाने करू द्या. कोणाला करू द्या? कोणाला करू द्या? कोणाला करू द्या? कसं करू द्या? कसं करू द्या? अरे बोला पटकन, कसं करू द्या? देव आनंदी कधी होईल? पुढं पाठ माग सरसपाट. देवाला त्याची इच्छा कोणाच्या जीवनात? तुमच्या जीवनात. कशी पूर्ण करू द्या? आनंदाने. देव कसा आनंदी होईल? नवीन स्वभावाने देव आनंदित होईल. बायबल वाचलं ना? हाय ना तुमच्या पवित्र शास्त्रात? जुना स्वभाव देवाला संतुष्ट करेल काय? नवीन स्वभाव कोणाला संतुष्ट करतो? देवाला. आणि इथे काय लिहिलंय? देवाला त्याची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी स्वभाव बदलणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. देवाला तुमच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वभाव बदलणं गरजेचं आहे. आणि इच्छा जोपर्यंत जुनं जात नाही प्रियांनो, नवीन येणार नाही. तुमच्या इच्छेला जेव्हा तुम्ही मरत नाही, देव त्याची इच्छा पूर्ण कर. जागाच नाहीये ठेवायला, कुठं ठेवल तो? तुमच्या हृदयात जागाच नाहीये की देवा ये तुझी इच्छा पूर्ण कर. तुम्ही एवढं भरून ठेवलंय त्याला गचागच तुमच्या इच्छेनी. मला लंडनला जायचं, मला पॅरिसला जायचं, मला ह्या कंपनीत कामाला लागायचं, मला त्या कंपनीत कामाला लागायचं, मला अमुक करायचं, मला तमुक करायचं. देव हाय का? देव हाय का? त्याच्यात देव हाय का? देवाची इच्छा आहे तुला सिन्नर मध्ये सेवेला पाठवायचं, तुला जायचं लंडनला जॉब करायला. ज्याच्यात देव नाही ते लंडन पण सिन्नर आहे. ज्याच्यात देव नाही वो सोना भी मिट्टी है, और जिसमें परमेश्वर है वो मिट्टी भी कुंदन है. हालेलुया. देवाला त्याची इच्छा तुझ्या जीवनात पूर्ण करायला संतोषाने त्याला काम करू दे. दुखी होऊन नाही. तुमचे स्वभाव बदलत नाहीये म्हणून जीवन बदलत नाहीये. मी नाही म्हणत शारीरिक आशीर्वाद नाही आले पाहिजे. जर ते नाही आले तर ख्रिस्ती होऊन उपयोगच नाही. कारण बायबल असं सांगतंय, जितना मैं तुझको जानू, जेवढं मी तुला ओळखल तेवढं मी सामर्थ्याच्या आशीर्वादांचा वाटेकरी होईल. किती त्याच्याकडे असं लिहिलंय, तुमच्या गरजा पुरवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. पण आम्ही स्वभाव नाही बदललेले. हालेलुया. पहिला स्वभाव, दुसरा देवाचं सानिध्य, त्याची उपस्थिती. पुढे वाचूया. हे केल्याने पुढची पायरी शक्य होईल. पुढे जायचंय ना? आगे बढ़ना है कि नहीं? हम यीशु के नौजवान, हम यीशु के नौजवान, आगे ही बढ़ते जाएंगे, आगे ही बढ़ते जाएंगे, हम यीशु के नौजवान. जेव्हा देवाची इच्छा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करता, पुढची पायरी शक्य होते. पुढे वाचूया. व तीही की तुम्ही इतर लोकांच्या सहवासात आनंद मानावा व ते लोक तुम्हाला आवडू लागावेत, म्हणजे मग सरते शेवटी तुम्हाला त्यांच्याबद्दल गाढ प्रीती वाटू लागेल. या मार्गाने तुम्ही जेवढे अधिक पुढे जाल तेवढे आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही अधिक सामर्थ्यवान व्हाल.
आध्यात्मिक दृष्टी. माझा आत्मा किती सशक्त आहे, माझ्या आत्म्यात किती सामर्थ्य आहे, ह्याची कोणाला चिंता नाहीये. मी मधून खोकळा आहे का? माझी बायको प्रार्थना करते, ती उपवास करते, ती सांगते उपवास करा, नाही ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा डॉक्टर म्हणाल तुम्ही इतके आजारी पडले आहेत की तुम्हाला 3 दिवस जेवायचं नाही, ठीक आहे डॉक्टर, का हो तुम्ही जेवा, नाही डॉक्टरनी नाही सांगितलं. तुम्ही डॉक्टरचं ऐकता, डॉक्टरांच्या डॉक्टरचं ऐकत नाही. नाही मला खूप चक्कर येते, मला खूप अशक्तपणा येतो. मी कोणाचंही पर्सनल उदाहरण घेत नाहीये. हालेलुया. मला खूप पित्त होतं. पण आध्यात्मिक दृष्टीत तुझी वाढ बघ काय. बिना उपवास, बिना प्रार्थना, बिना वचन तुम्ही आध्यात्मिक वाढ करू शकत नाही. नो फास्टिंग, नो प्रेयर, नो बायबल रीडिंग, आध्यात्मिक वाढ नाही. तुम्ही म्हणशाल माझं आणि पास्टरचं नातं खूप चांगलं आहे, बापानी द्राक्ष खाल्ले तर मुलाचे दात आंबट होत नाही. मी प्रार्थना नाही केली तरी पचून जाईल. नाही, पुढची पायरी हवी आहे. नवीन जीवनात तुम्हाला काय, नवीन वर्षात तुम्हाला काहीतरी बिगेस्ट करायचं आहे, बदलो, स्वतःला बदला. आमेन, 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 आमेन. बस 2-3 वचनं राहिलेत. परंतु विश्वासाला पूरक अशा गोष्टींच्या मागे जो लागत नाही, 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 विश्वासाला पूरक अशा गोष्टींच्या मागे जो लागत नाही. विश्वास आहे पण विश्वासाला पूरक अशा गोष्टींच्या मागे जो लागत नाही तो खरोखर एक तर आंधळा आहे किंवा निदान अतिशय मंद दृष्टीचा आहे व आपल्या पूर्वीच्या पापी जीवनापासून देवाने आपली सुटका केली आहे आणि म्हणून आता आपल्याला प्रभू येशूसाठी सामर्थ्य, चांगले जीवन जगता येईल हे तो विसरला आहे. विसर पडतो विश्वासणाऱ्यांना की तुम्ही कोण होते न कोण आहे. प्रकटीकरण मध्ये लिहिलेले आठव, तू कुठं होता, कोणत्या घाणीत होता तू, कशात पडली होती तू, कसं होतं तुझं जीवन, कसे होते तुझे लेकरं, आठव. आणि आता तू कुठं आहे ते आठव. प्रभू मी कालच पाप केला, आज तू मला नवीन गाडी देऊन आशीर्वादित केला. प्रभू मी कालच पाप केला, आज न्यू डील मिळाला. प्रभू पापाला प्रसन्न वाटतं. खरं सांगू का, ते जे मागच्या वर्षी उपवास प्रार्थना केली होती ना, ती गाडी आत्ता भेटलीये. पापाचं वेतन पुढं बाकी. पेरल्या उगतं का, आण कुंडी, आण गव्हांवरून आपण पेरू आणि तुम्ही सगळे येऊन त्याच्यावर ले हँड करा. उग येशूच्या नावात, उग उग उग, फळवंत हो. बघू होतं का. देवाला नियम ठाऊक आहे, 3 महिने थांब मग दिसल. बरं, म्हणून प्रिय बंधूंनो, जे तुम्हाला विसर पडलाय त्यांना असं तो म्हणतोय, म्हणून प्रिय बंधूंनो, देवाने ज्याला पाचारण केले व निवडले आहे अशांमध्ये आपलाही समावेश आहे. हाय ना. हे सिद्ध करण्यासाठी खूप परिश्रम करा, मार्ग खूप परिश्रम करा आणि मग तुम्ही कधी ढळणार नाही किंवा मार्गभ्रष्टही तुम्ही होणार नाही. आणि देव तुमच्यासाठी
आणि देव तुमच्यासाठी स्वर्गाचे 7-8 दरवाजे उघडील आणि आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या सर्व काळच्या राज्यात तुमचा प्रवेश होईल. एक स्वभाव प्रवेशाला मुक्तो, एक स्वभाव प्रवेशाला प्राप्त करतो. किती मॅटर करते तुमचं जीवन. हालेलुया, हालेलुया. 2025चा आशीर्वाद तुमच्यासाठी तयार आहे, रेडी आहे. आपला परमेश्वर डिले करणारा परमेश्वर नाही आहे. मी आत्ता सांगितलं, तो म्हणतो थांब, वेळ येईल तेव्हा होईल. हालेलुया. का बरं? प्रेषितांची कृत्य 1 अध्यायामध्ये परमेश्वर आणि पत्रसन त्यांना सांगितलं की जोपर्यंत पवित्र आत्मा प्राप्त होत नाही तोपर्यंत यरुशलेमेतच थांबा. वेट, थांबा. योग्य वेळ आल्यावर होईल. बरोबर. जुना स्वभाव असेल तो मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्यात काय असं आहे जे देवाला आवडत नाही, ते काढा. जेवढं देवाच्या सानिध्यात बसाल तेवढे आशीर्वाद मोकळे होतील. देवाची इच्छा पूर्ण होऊ द्या. तुमच्या इच्छेने तुमचं घर भरू नका. एक जुना स्वभाव, एक लहानसं उदाहरण आहे. एक माणूस एक घर विकतो, पण त्याची एक पिशवी तो खुंटीला लावून जातो. घर विकतो, पैसे घेतो, निघून जातो. पण ज्यांनी ते घर घेतलं आहे त्यांना तो म्हणतो माझी एवढी पिशवी प्लीज इथे राहू द्या. कळतंय? घर विकलं ना, पैसे घेतले, तू घर सोडून झाला, तुझी पिशवी तू इथं ठेवतोय. तो म्हणतो प्लीज कृपा करतो माझी ही पिशवी इथं बाहेर, घरात पण नका ठेवू, बाहेर खुंटीला लावून ठेवा. ते म्हणे ठीक आहे, पिशवी काय जड आहे एवढी. नीट ऐका, ठीक आहे पिशवी काय एवढी जड आहे, बाहेरच तर टांगली आहे. तो गेला. मग तो परत आला. पिशवी हाय ना 1-2 वर्षांनी. हो हो हाय हाय तिथेच आहे. ठीक आहे येतो मी. घर चांगलं आहे ना? हा खूप छान आहे घर, हा मी आनंदात आहे. पिशवी हाय ना? हाय हाय पिशवी तिथे ठेवली आहे. आजी ऐका बर का, वर्ष 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 निघून गेले. त्या पिशवीतनं ना वास यायला लागला अचानक. घरातले लोक विसरून गेले की ती पिशवी तिथे अटकवली आणि त्याच्यातनं वास येऊ शकतो. ते दुसरंच काहीतरी साफ करताय. कुठून वास येतोय, कुठून वास येतोय, दुसरंच काहीतरी साफ करताय, दुसरंच काहीतरी बघताय, दुसरंच आपल्या घरातनं हे काढ ते काढ, याचा वास येतोय त्याचा वास येतोय, हे होते या झाडाचा वास त्या झाडाचा वास. ते विसरून गेले की ती पिशवी तिथं अटकेले. म्हणा विसरून गेले. तुम्हाला विसर पडलाय असं लिहिलंय. विसरून गेले की ती पिशवी तिथं अटकवलेली. त्यांना वाटतं आमच्या घरातच काहीतरी आहे, आमच्या घरातच प्रॉब्लेम आहे. एवढा वास सुटला, एवढा वास सुटला, एवढा वास सुटला, खूप वास सुटला. शेवटी त्या परिवाराने निर्णय घेतला की ह्या घरात आम्हाला राहायचं नाही. आणि ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. मग एक जण आला ज्याने ती पिशवी तिथं टांगली होती. तो आला आणि त्या घरात आरामशीर राहू लागला. असं काम करतो जुना स्वभाव. मी बदललोय, मी बदललोय, मी बदललोय, मी बदललोय. एवढंच तर बाकी आहे, एवढंच तर बाकी आहे, एवढंच. यानी काय फरक पडतोय, यानी काय फरक पडतो, यानी काय फरक पडतो.
तो दाराशी उभा आहे, कोणाला फाडून खायचं हे तो विचार करतोय. छोटासा स्वभाव. दारू सोडली, सिगरेट सोडली, तंबाखू बाकी आहे. काय फरक पडतो? ती पिशवी आहे जिच्यातनं काही दिवसांनी वास येणार आहे. जर त्या लोकांनी ते घर विकत घेतलं आहे तर ज्याच्याकडनं ते घेतलं आहे त्याला सांगायचं आपलं सगळं उचल आणि घेऊन जा. शैतानाला म्हणा माझं घर येशूनी विकत घेतलंय, माझं जीवन येशूनी विकत घेतलंय. शैतान म्हणाल एवढंसनी काय होतं, छोटस पाप केल्याने काय होतं. नॉट अलाउड. ती पिशवी पण मला नको जी मला नंतर हे धार्मिकतेचं घर सोडायला मजबूर करेल. कळतंय तुम्हाला? जुना स्वभाव, जुनी पिशवी, जुने बटाटे. घरी जाऊन बटाटे नका शोधू, इथले काढा. काढून टाका, नवीन व्हा, म्हणजे वर्ष पण नवीन जाईल. हालेलुया. पहिलं मी शिकवलं जुने स्वभाव काय करायचे. दुसरं परमेश्वराचं सानिध्य. हालेलुया, हालेलुया. आपल्या जागेवर उभे राहा.